तिथून बाहेर निघणं कसं, पुण्यानंतर आपलं त्याची जाणीव कशी, आणि गुण गेल्यानंतर जाणीव हे आतूनच होऊन द्या मला. ईश्वराला नमस्कार केले ते तुम्ही तिकडे गपची बसले म्हणून तिकडे काय झालं म्हणलं किंवा तिकडे काय करायला सांगते जे तुमच्या अंगात आहे की समोर जे दिसतं तिथं आपोआप शरीर जातं. आता बाथरूम मध्ये गेले ब्रश येत आता मी उठले की हा आता झाडू येतो आणि आम्हाला झाडू फेकत एवढा डिफरन्स आहे. आतून येतं ना, कारण कशी आठवण येते आपल्या आठवण येते मुलाची, कुणाची, घराची, भावाची, आईची, कसं कोणाची. मग आठवण आपण अस्वस्थ होतोच ना, आणि सुखाची येते आणि दुःखाची. मग तिला ये म्हणावं लागत नाही ते येते. पण तुम्हाला मी म्हणलं आठवण काय येते उत्तर देऊ शकता का तुम्ही? आम्ही देतो, कारण ते संस्कार जपले, ते संस्कार संपले पाहिजे. लक्षात आलं का? हा, संस्कार तुम्ही वाढवले, जपले, धरले आणि मनामध्ये भरले. पण संस्कारामध्ये जर दुःख होत असेल तर संस्कार काय कामाचे, कळालं का? पण ज्याला आपण धरलं तर संस्कार संपणार आहेत तो परमात्मा. मला हे तुम्हाला सांगायचं होतं. आता मी बकेट झाड, आपण गुणाला साधं समजलं, गुण साधे नाहीत. गुण तर माती करतो ना बुद्धीची. तमोगुण वाढला तर आपली बुद्धी नरकात जाते. आज सगळ्या गुणाचं फल सांगितलंय. आज पूजा नाही किती चालते, तुम्ही नुसतं पाणी खाऊन काहीच फायदा नाही. तुम्ही असो कमी असू दे, आज पाणी कशावर पडावा? अज्ञानावर. जेव्हा बोध प्रगटतो ज्ञानातून, ओवीतून, माऊलीच्या आपल्या जो माऊलीनं ज्या जीवाला कल्याणाची जी बैठक बसून दिली तिचे नाव ओवी. माऊली का आले? ओवी का झाली? माऊलीच्या हातातून ओवी तयार झाली. आतून बोध आला, तो वेद होता, आणि वेद स्वतः सांगू शकत नव्हता म्हणून माऊली यावं लागलं. हा बेस आहे ज्ञानाचा. जसं सून आपल्या घरात नांदते पण ती बापाच ऐकते, तुमचं ऐकते का? मग त्यांना सांगावं लागतं की बाबा अशी घराडी घेऊन जा, समजून सांगा, पाठवून द्या, तर नीट नांदल. तसं गुणाला समजा आपल्याला कळत नाही, गुणातून निघता येत नाही, संताला सांगावं लागतं की आम्हाला गुणातून बाहेर काढा, तर आम्ही नीट नांदतो. सेम सेम. काल पिया काय म्हणली, पूर्ण तिने पाठ ऐकला, त्रास होत असला तरी तिला. ती म्हणली आत्या, म्हणलं का ग, तुला बोलणं दुय्यम टप्पा आहे, आणि आतून त्यानं तो उदाहरण देणं, सिद्धांत देणं, वाणीतून वेद काढणं, वाणीतून विवेका जागृत करणं, ओवीला पूर्ण सागर हृदयामध्ये प्रगट करणं, आणि त्या ओवीचं चिंतन करून मनाला सुसज्ज करणं, आणि ओवीचा ध्यास लागून ब्रह्मपद मिळवणं, हे जीवनातलं लक्ष असतं म्हणलं आमचं. ते म्हणलं आता तुला कसं काय सुचत, आम्ही दोघे बोललो बाहेर, तुला उदाहरण कसं आहे आत्या, आणि तू परफेक्ट बोलतेस तिथल्या तिथं. म्हणलं बोलती म्हणल्यापेक्षा तो बोलवितो. ती नवीन लेकरू आताच ऐकायला ती, आणि इकडे आली त्याच्यावर आनंद वाटायला. म्हणजे काही निष्काम पुण्यासाठी असतो, तर कमत कमी ऐकायची तरी इच्छा होते. कळण्याचा भाग दुय्यम आहे, आणि श्रवणामध्ये येणं भाग प्रथम. तीन व्यक्ती, एक व्यक्ती कीर्तनाला, एक तमाशाला, आणि एक व्यक्ती पिक्चरला. व्यक्तीच तिने माणसाच ना. पण तो म्हणतो नाही तुम्ही तिकडे जा, मला कीर्तन आहे. तसा संसारी हा कीर्तनाकडे येत नाही. आणि तीन गुणाचं वर्णन करत असताना त्यानं बरं आहे ना, जीवाला गुणाचा काय व्यवहार होतो आणि कसा वर्णन करतो त्याच्याबद्दल ओहाभाव केलाय. आता गुण उत्पन्न होतो पहिला, आणि का होतो? कारण व्यवहार त्याच्याशिवाय होत नाही. आणि गुण सत्व, रज आणि तम या तीन गुणाची उत्पत्ती जेव्हा प्रकृतीतून होते, आणि तो गुण जेव्हा तुमच्यावर हावी होतो, आणि त्या गुणामध्ये मन राहतं, गुणात मन राहावं का गुणाचा व्यवहार करून बाजूला यावं, हे आपण शिकावं.
ही शिकाय आपल्याला मौल ही शिकवतात. व्यवहार करता गुण लागतच. मग तुम्ही आता मी तुम्हाला म्हणलं व्यवहारासाठी गुण लागतच. मग व्यवहार कुठला? ऐका, व्यवहार कसा? व्यवहार कोणाचा? व्यवहार ज्ञानेंद्रियाचा, कर्मेंद्रियाचा. त्या त्या इंद्रियामध्ये त्या त्या गुणाची उत्पत्ती. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे कळणं, डोळ्याने रूप कळतं, जिभेला चव कळते, कानाला शब्द कळतो, ओके, त्वचेला स्पर्श कळतो आणि अंतःकरणाला सुख दुःख कळतात. अंतःकरणाला खूप काय बोलायचं, पण ओवी कमी होतात म्हणून खूप जपून राहिले. कारण आणि जे बोलायचं तर मला सुनताई म्हणल्या माई स्फुरण सांगत जा, तो वेदच आहे, ओवी आपल्या समोरच आहे, ती कधी लागते. ओवी कुठं चालले का? स्फुरण पुन्हा येतं का? आता तुम्हाला 4 सांगितलं मी की ज्ञानेंद्रियाचे कर्म पाहणे, डोळ्याचं जगाला पाहतो ते कर्म आहे, ते ज्ञानेंद्रियाचं कर्म. नाकानं वास घेतो हे नाकाचं कर्म आहे. कानाने शब्द ऐकतो ते कानाचं कर्म आहे, श्रवणेंद्रियाचं. आणि जिभेला रस कळतो ते जिभेचं कर्म आहे. पण ती कर्म असतं ते ज्ञान करून देण्याचे. आता ऐका, आता आपण कर्मेंद्रिय कर्म करतात. आपण हाताने उंडा ठेवतो, सकाळी दिवा लावतो, पूजा करतो, नाही कर्मच आहे ना. पण त्या कर्मात जेव्हा भक्ती मिसळती तर भक्ती होती. कर्माचा कर्तेपणा कमी होतो आणि प्रेम उत्पन्न होतं, तिथं सत्व असतं, त्याला भक्तीला ते कारणीभूत होतं, म्हणून सत्व सुंदर असत. म्हणजे आता मीठ पण लागतं स्वयंपाकात, तिखट पण लागतं, भाजी पण लागते. मग तमगुण जर मिठासारखा वापरला तर ते त्रास देत नाही. त्याच्यापेक्षा काय सांगायचं आम्ही? मग तमगुण जर वाढला तर भाजी फेकून द्यावं लागते. तसं देहामध्ये तमगुण वाढला तर तो देह नरकात फेकावा लागतो, फेकला जातो. कारण तमाचं फल नरकच आहे, रजाचं फल क्रियाच आहे, आणि सत्वाचं फल ज्ञानच आहे, आणि शांत आहे आणि सुख आहे. 3 गोष्टी देते सत्व: शांतता, सुख आणि अभिन्नत्वपणाची जागृती. ज्ञान करून देतो. कोणचं ज्ञान? एक व्यवहारातलं आणि वेदांमध्ये गेल्यावर भगवंताचं, परमार्थात आल्यावर. सत्वाशिवाय तर ज्ञानच नाही, रजाशिवाय चंचलताच नाही, आणि तमाशिवाय भांडणच नाही. जो आपल्या अंगावर येतो त्याचा तम असतो, मग तो बाटलेला असतो. पण हे का कळत नाही आपल्याला? आपण तर म्हणतो का हे बाटलेले वाटू द्या, मुर्दे. पण आम्हाला कळतं हे बाटलेलं आहे, मुंजवाणी थांबलेले असते, पेटलेले आहे, पेटलं ते नाही नाही नाही, अहंकारामध्ये असतं ते. मी ते लपलेला असतो, आणि त्याचा अहंकार आणि तम जेव्हा एकत्र येतं तर तो लोक धडकून काढतोच. मग ते मी असो का तुम्ही असो, पण अहंकार आपला काटा काढतो हे कुठं माहिती? हा, बरं तुम्हाला सांगू का एक उदाहरण सिंपल. कालचं घडले, मी लपून ठेवणारी बाई नाही, मला त्याचा डोळ्याचे कटके कटके कटके. तसं निर्दोष माणसाला शब्द जर फेकले तर पाप तुमच्याकडे फेकले जाते. मग ते कोणी असू दे व्यवहारामध्ये, पण त्या ठिकाणी शांत राहणं हे तुमची किंमत आहे ज्ञानाची. आणि जर आपण शब्दाला शब्द दिला तर घडतं नाही व्यवहारामध्ये. अरे प्रत्येकाला घडतं, मला घडतं, तुम्हाला, अनेक जणांना संसारामध्ये घडतं. जेव्हा माणूस फडफड करतं, आपली चूक जर नसती तर आपण शांत राहायचं असतं. तर तो ज्ञानाचा मार्ग आहे. तर तुम्ही ज्ञानात आहेत, मग तुम्ही देहातच आहे आणि गुणातच आहे. मग तेच गुण कसे संपतात, तेच गुण तुम्हाला कसे बांधतात, तेच गुण तुम्हाला भगवंताकडे कसे नेतात हे सांगितले. आता खूप सुंदर चिंतन आहे, खूप भयानक चिंतन आहे. आता ऐका, आवाज येतोय का? 9वा आणि 10वा. आता 9वा आणि 10व्यामध्ये गुणाचं वर्णन, गुणाचं फल, गुणाचं कार्य आणि गुणाची त्या ठिकाणी निवृत्ती.
ह्या 4 बद्दल आपण बोलणार आहेत. गुणाचं फल, गुणाचं कार्य, गुणाचा संबंध आणि गुणाची निवृत्ती. या 4 गोष्टीचं निरूपण आहे तुम्हाला. कळालं? हॅलो. हो. लोक सत्वं सुखे संजयती रजकर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तम प्रमादे संजयत. भगवंत ज्ञानोबा सांगतात, सत्वं सुखे रजयती संजयती रजकर्माणि भारत. सत्वं सुखे, सत्वगुण सुखामध्ये आसक्त करतो, बांधून टाकतो. तुम्हाला सांगते कसं बांधते ते मी. रजकर्माणि भारत, रजगुण पण कर्मामध्ये आसक्त करतो. ज्ञानमावृत्य तु तम प्रमादे संजयत. मग ज्ञानमावृत्य, ज्ञानाला झाकणारा तमोगुण आहे. आवृत्त म्हणजे झाकणारा. ज्ञानमावृत्य, त्यामध्ये आले. आवरण म्हणजे आवृत्त करतो, झाकतो. ज्ञानाला झाकणारा तमोगुण आहे. आता ऐका. रजस्तमशाभिभूय सत्वं भवति भारत. आता रजगुण तमोगुणाला दाबतो. रजगुण काय करतो? तमोगुणाला दाबतो आणि तेव्हा सत्वगुणाचा प्रभाव वाढतो. आता पुढे ऐका. रजसत्वं तमश्चैव, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. सत्व तम दाबलं तर कोणता गुण वाढतो? तमगुण वाढतो. आता एक सांगतो तुम्हाला, सोडून द्यायचे हे श्लोक थोडा, सगळं थोडा. सत्व रज दाबलं तर तमगुण वाढतो. तमाला सत्वानं दाबलं तर सत्वगुण वाढतो. म्हणजे ज्या गुणानं त्या 2 गुणाला दाबलं तो गुणाचा पगडा असतो. आता सत्वगुणानं जर तमाराजाला दाबलं तर ते डोकवरी काढत नाही, सत्वगुण वाढतं. आता तमानं सत्वाला दाबलं तर ते ज्ञानाला आवरण करतं. हे वेगळं चिन्ह आहे. जेव्हा तमगुणानं सत्व रजाला दाबलं तर ते तम ज्ञानाला आवरण करतं. म्हणजे ज्ञान तिथं होतच नाही आणि तो अज्ञानपणा टाकतच नाही आणि दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय तो जगतच नाही. आता त्याचा गुणधर्मच आहे भांडणं, लोकांना त्रास देणं, अंगावर जाणं, फडफड बोलणं आणि आपले हौस फोडून घेऊन बक बक वकलन पुढे निघून जाणं. असे लोक वकल्याशिवाय थांबत नाहीत, कुणी असू दे त्या ठिकाणी. अत्यंत तमोगुण जर असला तर दुसऱ्या झोडपून काढतात. स्वतःच पाप जरी असलं तरी. काय म्हणणे आता? त्या लोकांना वाटतं का आम्ही पापी आहेत, आम्ही चुकीचे आहेत, आम्ही दोष आहेत, आम्ही वाटत नाही. कारण तमाचंच कार्य येते. तम तसं करायला लावतोच म्हणून तमच्या अंडाळाने घाणे. त्याचा स्पर्श झाला, राग जर आला तर रडू याव. मला आज राग का आला? मी रागात का आले? नाही, वाटले मी विटाळ झाला मला. ह्याच्यात जर राहिला तर तुमच्या ज्ञानाची वृद्धी आहे. तमोगुणाला शिवायचंच नाही, रजामध्ये थांबायचंच नाही आणि सत्वाला वाढल्याशिवाय जगायचंच नाही. म्हणून सत्वगुण जास्त वाढला आणि तो जर सत्वगुणा जर मेला त्याला काय जन्म. इतकं सुंदर निरूपण आहे. मी अजून फिरून तेच वाचता बसले कारण मला मांडता यावं. धास्ती असते मला. मी अवेत आहे का प्रगटला काय शून्य अवस्था आहे तुमची. भीती असावी ना की माझं काय चुकायलं, ओवीत मध्ये काय सांगितलं, असं चिंतन करता 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 बुद्धी जागी होती, अज्ञान म्हणून जातं, जीव तरून जातो, स्वरूपामध्ये बुद्धी विहार करती आणि स्वतःची संपत्ती स्वतः लुटती. ज्ञानी महात्मा आपल्या महिमेत असतो. त्याचं का त्याला शिवपोट येत नाही. काका म्हणायची ज्याला ज्ञान आहे त्याला शिंग नसतात, त्याला शिवपोट येत नाही. तो तुमच्यासारखाच असतो पण त्यांचं ऐक्य भगवंताशी असतं, तुमचं ऐक्य देहाशी जगाशी असतं. फार खुलासा करायची वहिनी. आज एवढी हिंमत करून बोलणं का चेष्टा नाहीये. त्यांच्याच शिकण्यात, त्यांच्या संगतीत, त्यांच्या श्रवणात. काल बालाजी म्हणला आपण श्रवणामध्ये खूप लवकर जायला पाहिजे. मी मला आजच गेले. मी तू आता आला ते चुकलं म्हणतो. बरोबर आहे म्हणलं तुझं. तुला आता आलं 50च्या जवळपास श्रवण
ज्ञानेश्वरी हातात आली. अगोदर गीता होती, पण गीता उमगत नाही बेटा. श्लोक फार कठीण असतात, बोध लागत नाही, पण ओवीचा बोध मनातून निघत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी फार सोपी. ए मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेऊन ठेवलंय. तेच गीता ज्ञानेश्वरी वाचा. गीता ज्ञानेश्वरी म्हणजे कोण? गीता नाही का? पण लोक गीतेमध्ये का अडकतात हे मला कळत नाही, बिलकुल कळत नाही. शिका, वाचा, पारायण करा, पण ओवीकडे या. पण ते लोक जास्त दिवस येतच नाही ज्ञानेश्वरीकडे. का येत नाही ते देवाला माहिती. दुसरी तिसरी वाचतात, पण ओवीकडे नसतात. त्यांना अध्यात्म रामायणाचं येड, कथाभागाचं येड, भजनाचं येड आणि अद्वैताचं वेड. कधी अद्वैताच्या वेडामध्ये संपूर्ण विश्वाचं ज्ञान भरून निघतं आणि आपला भेद समूळ नाश होतो. आत्मप्रकाश चित्तात येतो आणि अज्ञानाचा त्या ठिकाणी बुद्धीतून निराश होतो. निचोड. जसं वॉशिंग मशीन आधी पाणी मळ काढती, पुन्हा पाणी काढती आणि पुन्हा कपड्यातला आर्द्रता काढून टाकते. फक्त बाहेर काढून टाकले की कपडा वाढले जात असतो. आर्द्रता राहते. तसा ज्ञानी महात्मा सगळ्यातून बाहेर होतो. मलातून तुम्ही मशीनीतून काढता, आम्ही इथून काढतो. आधी काय करते? मशीन मळ काढते, पुन्हा त्याचं पाणी काढते, पुन्हा ओलेपणा काढते. मग तसंच इकडे काढा की सत्व रजन तमा. मशीनी वापरतात की हो. काय जग निघाले. मग धन आमची बिल्डिंग हात आम्ही आपटतो जुन्या सासाचं खाना खान. आम्हाला त्या मशीन आवडत. आपण ओवी घेऊ 196. पै परिहरुणी कफवात देही आटोपे चित्त पित्त ते करी संतप्त देह जीवी. बघा संतप्त का होतं माणूस? पित्त म्हणजे उष्णता. पित्तातून धाकट तयार होते, वातातून. आणि कफ शांत थंड असतं शरीर, कफाच्या लोकांचं. आणि पित्त म्हणा, पित्त आमच्या कधी भूक लागणं, पचनशक्ती छान असणं, हे तुम्हाला कळत नाही. ज्याच्यामध्ये पित्त कमी त्याच्या पचनशक्ती कमी, मंद असते, पचत नाही, भूक लागत नाही. पण जरी खाल्लं त्याची गडबड होती पोटात. पण ज्याचं पित्त असं म्हणजे शरीर पित्त रूप आहे, जास्त पित्त आहे, पित्त प्रवृत्ती प्रकृती, त्यांना कधीच मरेपर्यंत पचण्याची तक्रारच नसते. ज्याची मंद आहे, ज्याच्यात कफ आहे, ज्याला वात आहे, त्याला पचण्याच्या समस्या, पोटाच्या समस्या, सगळ्या समस्या त्याच्या असं असते. अग्नी काय करतो? कफ वाताला बरोबर ठेवतो आणि मग त्यावेळेस प्रकृती छान चालते. पचलेलं खाल्लेलं सगळं छान पचतं आणि शरीर आरोग्यवंत. आता आहे का? पै परिहरुणी कफवात देही आटोपे पित्त. कफाला वाताला दाबून पित्त काय होतं? वाढतं, म्हणजे उष्णता. देही आटोपे पित्त. मग अंगाचा दाह होतो, संताप काय होतो? दाह. आता पुढे आहे का? म्हणजे तुम्हाला कफ काय करतो, वात काय करतो, हे तीन आपले प्रकृतीला मूळ कारण. डॉक्टर लोकांना माहित असते हे. आणि आयुर्वेदिक लोकांना जास्त, ह्या डॉक्टर MBBS पेक्षा आयुर्वेद खूप श्रेष्ठ आहे. पण आपण तिकडे जात नाही सुरुवातीपासून. डॉक्टर असा आयुर्वेदिक जास्त, मुळापासून उठून करतो बिमारी. आपण तिकडे जातच नाही ना. इथून पुढे बघा आता हे डॉक्टर लोक कमी होत त्यांना होणार आहेत. कारण मुळाच बिमारी खाऊन टाकणार लोक. आता कसं काय तुम्ही काय म्हणतात, हे खा ऑर्गॅनिक सगळं हे पिसा लागलं की. आता तसं ही जी बिमारी आहे ती मुळातून काढायची आम्हाला, ते आयुर्वेदिक काढतं. आणि हे गोळ्या दात पुरतं होतं. आता ताप येते गोळ्यात जाती, पण 2-4 महिने येतेच, पण आयुर्वेदाने तापच येत नाही. काय म्हणणं आता मरा. तसं अज्ञानाची ताप आम्हाला जाऊ द्या, गोळ्या औषध आम्हाला देणं घेत नाही, ॲलोपॅथिक आयुर्वेदिक आम्हाला संबंध नाही. पण अज्ञानाची ताप ह्या ज्ञानानं जाते, पुन्हा अज्ञान येतच नाही. असं आहे. आता पुढे ऐका. का वर्षा तपजैसे जिनोनी सितची दिसे तेव्हा होय हिमतैसे आकाश हे. आता ऐका, उदाहरण दिलं. अगोदर ह्या देहामध्ये कफवाताला दाबून पित्त तोंडवरी करतं, त्याची शक्ती वाढती आणि मग तो माणूस गरम होतो, ताप होतो, त्या तमोगुण वाढतो, तो संतापात राहतो आणि संतापच करतो. हा गुण कुणाचा आहे? त्या पित्ताशयाचा आहे. आता जसं ते दाबून हे वाढलं तसं त्यांना आता उदाहरण दिलं. काय दिलं?
का वर्ष आतपजैसे जिनोनी शीतची दिसे. वर्षकाळ आणि ग्रीष्मकाळ उष्णता उन्हाळा आणि पावसाळा हे गेल्यावर कोण इथं आता ह्याला दाबलं तर थंडी तयार होती. हे दोन ऋतू नसल्यावर काय थंडी. आता ऐका. का वर्ष आतपजैसे जिनोनी शीतची दिसे. जिंकलं त्याला दोघाला तर मग काय होती तयार थंडी. तिथं ऊन बी नाही कमी पडलं ऊन यावेळेस ऊनच नाही आमच्याकडं ढगाळ वातावरण आहे. काय झालं ते व्हायब्रेशनचं आम्हाला माहित नाही पण आमच्याकडे उन्हाळा झालाच नाही आणि पाऊस आला जास्त कमी पडला आम्ही त्याला दाबलं. हा मग कोणता ऋतू तयार झाला थंडी. म्हणजे ह्या दोन ऋतूला दाबलं तर थंडी जास्त आहे आणि हे दोन ऋतू कमी झाले तर ऊन जास्त आहे. आता हाय का थंडी हाय का पाऊस आता काय ऊन. म्हणजे इथं पित्त जास्त आहे इथं ऊन जास्त आहे. इतकं तरी कळतं माणसा थोडा बुद्धीवर परिणाम होतो. मग आकाशामध्ये काय होतं थंडगार हवा पसरते पण त्या थंडगार हवेला कारण त्या हिवानं त्या उन्हाला बी दाबून ठेवलं आणि पावसाला दाबलं आणि त्याची थंडी बाहेर काढली म्हणून सगळ्या जगामध्ये आकाशामध्ये थंडगार वारे यायला. ह्याला म्हणतात ओवी लागली. आता ऐका. नाना स्वप्न जागृती लोकून ए सुषुप्ती. स्वप्न जागृती स्वप्न गेला झोप गेली मग काय जागृती. ते क्षण एक चित्तवृत्ती तीची होय. मग ती वृत्ती कोणती आली जागृती झाली. झोपेत आहे का ती वृत्ती झोपली का वृत्ती स्वप्नात आहे का वृत्ती. मग एका क्षणात ती वृत्ती जागृती झाली आणि सावध झाली व्यवहाराच्या मागे गेली. मग तिथं दोन दोष नाहीत झोपेचे बी नाही स्वप्नाचा बी नाही. इथं कोण आलं मग त्या वृत्तीमध्ये काय आली जागृती आली. मग त्या वृत्तीनं स्वप्ने पाहिलं त्या वृत्तीनं सुषुप्ती जाणली आणि त्या वृत्तीनं जागृतीमध्ये आली हे बी कळालं. मग सांगा तिन्ही अवस्थेमध्ये जाणणं आहे की नाही सांगा. ऐका नीट मस्त निघालच पुरण. एक अवस्था गेली स्वप्नाची बघितलं ते स्वप्न गेलं. आधी होती झोप झोपेनंतर झोपेमध्ये सुखानं झोपलं काहीच कळालं नाही. ती सुषुप्ती जाणली. पुन्हा स्वप्न बघितलं स्वप्न संपलं की जागृती आली. आता ह्या तिन्ही अवस्था कुणी बघितल्या सांगा मधल्या बाया आहेच ना त्यानंच पाहिलं सगळं. हा आत्मा एक थांब एक मिनिट तुझं बरोबर चुकलं नाही थोडं कम बोलाडीस. जागृतीमध्ये साक्षी अवस्था आहे का साक्षी अवस्था नाही तर वृत्तीमध्ये साक्षी वृत्तीला आधार पण तोच आहे वृत्तीमध्ये पण आहे. व्यवहार करताना तो साक्षीच आहे ना माऊली. जागृतीला व्यवहार सुद्धा साक्षी शिवाय कुठं. साक्षी ज्ञानी असतो की ग हो ज्ञानी असतो फक्त ते व्यवहाराचा साक्षी असतो ना करत नाही व्यवहार त्याच्याशिवाय व्यवहार कुठं. हा ऐक आता. मग तिन्ही अवस्थेला पाहणारा तिन्ही अवस्थेला जाणणारा आणि तिन्ही अवस्थेहून भिन्न. तिन्ही अवस्था मी पाहिलं म्हणलं की अवस्था तुमच्या अंगावर आली आणि तिन्ही अवस्थेहून भिन्न म्हणलं की तुमची अविद्या गेली. हो माऊली मला एक होतं हो माऊली अवस्था काय ते बोलण्याचा. हो हो तिन्ही अवस्थाहून आपण भिन्न आहेत म्हणजे द्रष्टा बघणारे साक्षी त्या तिन्ही अवस्थांचे साक्षी आत्माच आहेत. आत्मा हॅलो ऐक. स्वप्न सुषुप्ती स्वप्न आणि जागृती. एक अवस्था गेली की एक येते एक अवस्था गेली की एक येते पण तिन्ही अवस्थेमध्ये तोच असतो तो मीच असतो. तो पाहणारा साक्षी म्हणा द्रष्टा म्हणा काय म्हणायचं ते म्हणा. पाहणारा म्हणजे मी आहे दिसणं म्हणजे दृश्य आहे दृश्य म्हणजे खोट आहे पाहणारा म्हणजे सत्य आहे. सत्य पाहणारा असतो दिसणारं खोटं असतं आणि खरं खोटं त्याचा निवाडा होतो तो खोट्यातून बाहेर येतो. मला हे सांगायचं सांगू काय बोलले ते. खोट्याचा निवाडा जो करतो त्याच्यातून बाहेर येतो तोच खरा म्हणजे तोच आत्मा आहे. जो पाहतो एक मिनिट थांब. पाहणारा आणि दिसणार काय दिसतं जागृती स्वप्न सुषुप्ती. मग तिन्ही अवस्था एकानंतर एक आहेत एकानंतर एक आहेत. तिन्ही अवस्थेत तोच आहे तो मीच आहे. मला हे बोलायचं मग ते साक्षी म्हणा ते दगड म्हणा धोंडे म्हणा काय म्हणा मला काय सांगू नका. पण पाहणार
मग पाहणारा म्हणजे जाणणारा, जाणणारा म्हणजे त्याला ज्ञान आहे, आणि ज्ञान म्हणजे आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजे तो आहे, आणि तो म्हणजे मी आहे. कळलं? खूप खरंच साक्षी निर्विकार आहे, परमात्मा निर्विकार आहे. पण जेव्हा साक्षी बनतो तर व्यवहाराला आधारित होतो, आणि जेव्हा त्याच्यावर होतो त्याला माहित नसतं, पण तो सर्व जाणणारा असतो, पण निर्विकार असतो, वृत्तीत विकार असतो, तिथं गुण असतात, गुणामध्ये मायाचा व्यवहार होतो, मायेचा क्षोभ होतो, वृत्ती आणि गुण एकत्र येतात, तिथे विकार होतो, व्यवहार होतो. जाणण्याचं काम तो करतो, व्यवहार काम वृत्ती करते, दोन्ही मिळून सगळं होतं. त्रिपुटी बाधित होती, जगताचं ज्ञान होतं, ज्ञानामध्ये तो असतो, व्यवहारामध्ये प्रकृती असते, दिसणं हा दृश्य असतं, करणं हा दृष्ट असतो. असते तर त्यांचे कवडी त्याला कळत नाही मुळात. आता खाडे पुन्हा 8 दिवसांनी येते, पुन्हा खाडे महिन्याने येते. कसं बैठक बसून ज्ञानाची तुमची? एकदा जर श्रवणावर आलो तर दुसरा रस्ता दिसून ये. आम्ही 12 वर्ष काय केलं? म्हणजे तळले का कोणची वारी जत्रा पत्रा कुठे नाही. आधी बैठक बसून घ्यायची मोक्षाची, आधी घडी बसवायची ज्ञानाची, श्रवण बसवायचं हृदयामध्ये, बोध यायचा बुद्धीला, श्रवण करायचं मनानं, ते बुद्धीनं जाणायचं. हे खूप सोपं नसतं होत. महिनाभर खाडेन, 15 दिवस आडेन, काय आहे ती? आधीच भेटलं 50 वर्षाला, आणि त्याच्यामध्ये 50 खाडे. काय अधिकार आहे? रोज जर जेवलो तर तुम्हाला उठता बसता येतं, आणि रोज श्रवण केलं तर तुम्हाला जगता येतं, आणि रोज वेळे कळायला मुक्त होता येतं. तुम्ही जेव्हा बरं 8 दिवसाने एकदा, मग 8 दिवसाला श्रवण चालते, पण 8 दिवस उपास चालत नाही. मग तुम्ही अधिकारीत काय श्रवणाचे? मग आधीचे आपलं टिमटिम दाखवायचे, आपलं निवड. तेवढं हिंमतच नाही, तेवढी पावरच नाही ज्ञानाची, तेवढी शक्तीच नाही मुक्तीची, तेवढी भक्तीच नाही हृदयाची. श्रवणातून बाजूला जाणं म्हणजे अधिकार शून्य. एक शब्द जाऊ नये अशी तगमग असते आमची. जेव्हा विचारसागर ऐकत असताना आजची प्रक्रिया गेली तर डोळ्यात पाणी येत होतं. जाताना 5 मिनिटं 10 मिनिटं लेट झाले रस्त्यानं, आता आजचं गेलं, आताच प्रक्रिया गेली 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 गेली. तगमग तगमग होत होती, आणि ती तगमग जागाचे बटे बसून देत असते. भगवंताला कळतं ह्याला माझ्याकडे यायचं, ह्याचा प्राण कसा व्हायला आपण धावून जाऊ आणि ह्याला आपल्या जवळ घेऊ. इतरा कळत असतं. ढोंगी बाजा तुमच्या का देवापाशी, तुम्ही देवाला ढोंग करा, फसवा लोकाला, जग फसाल, पण देव फसन आपल्यापाशी कदापि नाही. तुम्ही जगाला फसवताल, देवाला नाही. चूक आहे. म्हणून जी तळमळ आहे का ती तुमच्या ज्ञानाची अधिकाराची स्थिती आहे, आणि तो अधिकार वाढल्यावर भगवंत तुम्हाला येऊन सांगतो. तळमळ तुमची बघतो. ज्याचा अधिकार नाही तर भगवंत काहीच करत नाही. आता तुमची जिज्ञासा कमी आहे, सेम टू यू. तुम्ही टाइम झाला झोपता, तुम्ही झोप मोडली कमी आल्यापासून, मोडली कधीतरी तुमचा तळमळ नाही. आज आले आपल्या सांगणारे, आपण फायदा घ्यावा, जागरण करावं. आहे का ती अवस्था? म्हणजे ती योग्यताच नाही अंतःकरणाची की आपण घ्यावं, आपण त्याच्यापासून शिकावं, आपला उद्धार व्हावा, आणि आपल्या बुद्धीमध्ये ती ओवीचं फल मिळावं. आणि तगमग असली तर डोळा झाकत नाही, आणि तगमग नसली तर डोळा उघडतच नाही. ही उदाहरण जिवंत आहे ना वहिनी. आणि मी चूक खपून कधीच घेणारी बाई नाही, कदापि नाही, चुकून नाही. आमच्याकडं पंढरपूरला असताना लोक दर्शनाला यायचे, केकचरा दर्शनाला यायचे, रांग लागायची. महाराज जेवण 7 संपलं की 8ला, नंतर आम्हाला बसावं लागत होतं. मग लोक कळताना आपण कसं बसायचे, मग लोक प्रश्न करायचे आणि आमचं समाधान व्हायचं. मग गेलं जेवण खड्ड्यात बसत राहायचं. हे येतो तो विचारतो, तो येतो तो विचारतो, कुणी गप्पा बोलतात, कुणी संसार सांगतात. महाराज असं आहे काय करा, महाराज तसं आहे काय करा. मग संसार बी शिकत होते महाराज, परमात्मा शिकत होते, वेदांत बी सांगत होते, जीवाला शांत पण करत होते. महाराजाकडे कुणी आला आणि तो अतृप्त गेला असं कधीच घडलं नाही, कधीच नाही. एखादं तुम्हाला एक्झाम्पल सांगते. एखादा गरीब व्यक्ती काल साहेबांच्याकडे गेला परभणीला, त्याच्याकडे 4-5 मुली, एवढं संकट की आता कसं बुजू. महाराज म्हणजे काय काळजी करू नको, तुझं होते. त्यांच्या प्रत्येक बैठकीला महाराज होते, आणि त्यांच्याकडे गेल्यापासून त्याच्यात लक्ष्मी आणि आता पाणीवरती 5,000 रुपये रोज कमवते ते लोक. 3-5-15 1.5 लाख महिना त्यांच्या घरात घरी बसून पोरं कमी केले.
फक्त हॉटेल आणि अन्न खायला नव्हतं. महाराज म्हणजे काय होत नाही, तुझं चांगलं होतं गपचूप बस. 5 पुरी चांगल्या घर जातात, 4-5 पुरी त्याला. मग अशाही लोकांचं महाराज निवारण करत होते ना, ज्ञान मिळत होते, आशीर्वाद देत होते आणि त्यांचा संसार नीट करत होते. तिथे पाऊल टाकले तरी स्थिती हे तरी कुठे अक्कल आहे आपल्याला की संत आल्यावर काय देते, ज्ञानी आल्यावर आपल्या घरातलं काय होतं. भावना शून्य, भावनाच नाही, पुण्यच नाही ना बेटा. म्हणून कमीत कमी पण तसंच आहे. हरवी हरवी जे सत्व माझू मिरवी ते जीवा करवी म्हणवी सुखी आणावी. मग तो काय करतो ऐका. रजाला तमाला दाबणारी सत्वगुणाची वृत्ती. जेव्हा सत्वगुण वाढतो तर तो सत्वगुण रजगुणाला तमोगुणाला दाबतो. मग सत्वगुण वाढल्यावर तो म्हणतो माझ्यासारखा मी सुखी. तितका अभिमान तयार होतो, कारण तो गुण आहे ना. सत्वगुण असलेला गुण आहे. पायात काटा घुसला तर डोंगरावर होतो, तर काट्यानंच काटा काढला, सुईला टोकायनं काट्याला, त्याच काट्यानं ते काटा काढला. पण हातात काटा काढलेला फेकावा लागतो का ठेवावा लागतो? तसं ही सत्वगुण फेकावा लागतो. ते जर राहिला की डाचतो. सुखी आना, माझ्यासारखा मीच सुखी आहे, माझ्यासारखा मीच ज्ञानी आहे, त्याची माती होतीये. म्हणून सत्वगुणाची वृत्ती पण ज्ञानी लोकांना सोडावी लागती. काट्यानं काटा काढल्यावर काटा पण खावा लागतो. लोपोनी तमाचे भोज. तस सत्वरज लोपलं, क्षीण झालं. तमाचे भोज, मग तमोगुण वाढला. वळगे ते सहज प्रमादी होय. तमोगुण वाढला, प्रमाद चढतो, माणूस उन्मत्त होतो. जे करून ते करतो, विधीला सोडून देतो, आणि जे कृत्य करून ते करतो, बोलणं ते बोलतो, पाहुणे ते पाहतो. प्रमाद कुणाचा आहे? तमाचा. आजकाल युगात काय सगळे प्रमाद आहे. पुरुषात पण आहे, बायकाचा दिसतो, पुरुषाचा झाकला जातो. पण अति पुरुषात पण आता सध्या वाढलाय. कधी मी बायकाला हमेशा बोलते, मी सोडत नाही कुणाला. म्हणजे अभिमान नाही मला या गोष्टीचा, ते बाहेर येतं बघून सगळ्या जगात. पण पुरुषामध्ये पण आहे नाही का अति प्रमाद आहे. नाही, प्रत्येक वेळेस बाई चुकते असं नाही, तो पण चुकतो ना. जी बाई शुद्ध आहे, विधीनं वागते, जी काही मागत नाही, ती तक्रार नाही, तिला पण त्रास देतो. मग पुरुष खराब नाही का? आहेच. व्यवहारात सुद्धा त्याच्या त्या व्यवहाराचं फल दिलं पाहिजे, त्याच्या आयुष्याचं फल, त्याला त्या क्रियेचा औदार. जर भाजी छान वाटते तर चांगली म्हणत नाही माणूस, खातो गपचप गपचूप गट 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 गट. आणि मीठ जास्त पडल्यावर पटपट पटपट, आधी गट गट पुन्हा फटफट. मग असं का? तू छान झाल्यावर छान म्हण की, म्हणते का? नाही बघते मी, खाली मान घालून खाते जोडून. पण त्याच वाणीतून त्याला म्हणत नाही, अगं छान झालं ग, मी कसं वाटते म्हणलं, अगं मी तुझ्या रूम. आणि गुण, हा गुण संपल्याशिवाय अवगुण जात नाहीत. आणि गुण सगळे मुळातून उपटून फेकले तर गुणातीत गेल्याशिवाय बुद्धी थांबतच नाही. एक शेवट सूत्र आहे का. तिन्ही गुण श्रवणातून उपटून फेकल्या जातात. न क्रोध येत नाही, न लोभ येत नाही, न वासना उत्पन्न होत नाही, न बुद्धी देहाकडे जात नाही, न तिथे भ्रम उत्पन्न होत नाही, न ती लालसा धरत नाही. जिथं लालसाच नाही तर राग कुठला, जिथं द्वेषच नाही तर क्रोध कुठला, जिथं अहंकार नाही तर अज्ञान कुठला. आणि प्रत्येक शब्द तुमच्या फायद्याचे असतात. आमच्या पाठातले जे आतून निघतात ते पाठ करून नसतात, पण ते बी लोकांना त्या रोज भेटलं म्हणून ते बी किंमत नाही वाटत. पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा ऐकावं, आणि त्या शब्दात आपण जावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. ते तर कुठं करता आपण. म्हणून जागृत असावं आपण. चला, तयाच्या गा परिपाठी सत्वतमा ते पोटी घालून जेव्हा ओटी रजोगुण. सत्वगुण तमोगुण दाबल्यानंतर कोण उत्पन्न होतो? रजोगुण.
आणि काय होत म्हणे, तयाची गापुरी पाठी सत्वतमा ते पोटी. जेव्हा सत्व तमाच्या पोटी दाबला जातो, थांबला जातो, तर रज म्हणजे क्रिया, चंचलता आणि संस्कार आवडतो. आणि ती बाई मग त्या संसाराच्या क्रियेमध्ये वाहून जाते. हे झाले की ते झाले की ते झाले की ते, मग ती कर्मात क्रियेच असते. नाही, सत्वगुण संपलेला असतो, तमगुण झाकलेला असतो, आणि अति जास्त पावर रजाशी असते. बघा ना, आपण आता एखादं काही काम करत आपण ते पूर्ण झाल्याशिवाय निघत नाही बाहेर. मग त्यावेळेस आपण काय करतो, पूर्ण रजामध्ये असतो. आणि रज असताना तम आणि सत्व कमी असतात. साधे उदाहरण नाही, अवघड काहीच नाही. तेव्हा कर्मा वाचून काही, बघा ते सांगितलं आता, तेव्हा कर्मा वाचून काही आन गोमटे नाही, ऐसे मानी देही देहराज. ते मग हे केल्याशिवाय गत्यंतरच नाही. ह्याच्यामध्ये पुरुष जास्त असतात. गिरायक वाढलं तर त्यांना पैसा दिसतो, पोट दिसत नाही, भूक दिसत नाही, ताण नाही, झोप नाही, काय बसता आल्यावर 2-2 वाचलो कापड दुकानदारात मध्ये बसते, 2 लाख येते बंडला घेऊन. त्या बंडाला बघून झोप गेली, जात नाही का झोप. मग सगळं आपण करतो पण कळत नाही आपण काय करत. तेव्हा कर्मा वाचून त्रिगुण निरूपण, आता सांगितलं तुला त्रिगुण निरूपण 30 श्लोकी सांगितले जाण. 30 श्लोकात 3 गुणाचं वर्णन सांगितलं तुला. आता सत्वादी वृद्धी लक्षण साधार परिस, सत्वगुणाचं तुला वर्णन सांगतो. रजाचं सांगितलं, तमाचं सांगितलं, आता सत्वाचं खूप छान आहे बर का, फार सुंदर आहे सत्वाचं. मी पुन्हा आल्यावर मी पुन्हा बसली वाचित, खूप मस्त आहे. आणि या फोन न बिघडा केला, काय करू आता. चला आता 4 श्लोक येत, आपला टाइम संपलाय, 8 वाजले. तर एक 5-10 मिनिटं घेऊ का आता. 11, 12, 13, 14, 15 गीतेचे 15 श्लोक येत. आपण 15 वाचून काढू आणि पुन्हा एका श्लोकाचा भावार्थ आपण शोधू. स्वरद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशोपजायते, ज्ञानं यदा तदा वृद्धं सत्त्वमित्युत, लोभ प्रवृत्तिरारम्भ कर्मणामशस्पृहा, रजस्तेन्ति जायन्ते विवृद्धे भरतर्षभ, अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोहमेव च, तमस्तानि जायन्ते विवृद्धे पुनर्न, यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं यान्ति व्रत, तदोत्तममिदां लोकान् मनान् प्रतिपद्यते, रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गेषु जायते, तथा परिणमस्तमसि मूढयोनिषु जायते. 5 श्लोक झाले. आपण जसं जसं गीता हे वाणीतून काढतो तर आपलं पाप भस्म होतं. आणि जेव्हा गीता कळाली तर अज्ञान भस्म होतं. हे लोकांना कळतच नाही, बिलकुल कळत नाही. वाचली म्हणजे अज्ञान गेलं का? नाही बेटा, पाप गेलं, जळेचे पाप. श्रवणाच्या महाद्वारी गीता जेते श्रवण करी, सृष्टीच्या आदिवरी जळेची पाप. माऊली म्हणले का जळेची अज्ञान म्हणले, इथून ते ओळखून घ्या ना, माऊलीची ओवी आहे. श्रवणाच्या महाद्वारी गीता जेते श्रवण करी, सृष्टीच्या आदिवरी जळेची पाप. मग बाप्पा तू गीता वाचतो ना, तर पाप जळत, अज्ञान कुठं जळत बाप्पा? ओवीवर. कुठं कळत पूर्ण आपण सखोल जागेल. शब्दांची महती अलौकिक आहे, शब्दांची महती अलौकिक आहे. हा, मग तुम्हाला जे आहे ते उघडं करतो ना भाऊ, मंच बोलतो का? हो, फार कमी आहोत, फार कमी, शून्य आहोत, शून्य. जिथं सांगितलंय की सृष्टीच्या उत्पत्तीपासून तुम्ही जेवढे जन्म घेते त्या जन्मातलं पाप हळूहळू जातं. सगळ्या जन्मात जात नसते एकदाच. जशी जशी गीता वाचते तसं त्या जन्मातलं पाप जातं. 1, 2, 3, 4, 5, 100, 1000, सहस्त्र आणि कोटी, एकदम सगळं जातं का?
पण हे तर कळत नाही. आणि ह्या अवस्थेत आता तुमच्या वयाच्या अवस्थेमध्ये जास्त तपश्चर्या ग्रंथाची, वेदाची, नामाची, देवाची, संताची, बाकीच्या खटाटप नसतो आता. म्हणून सगळं आठवणी द्यावं लागतं ज्ञानामध्ये. सगळं बाहेरचा खेळबिड खायला काहीच ठेवले संसारातला. तर मन एकांत होतं आणि श्रवणाला सुरुवात होती, अध्ययन सुरू होतं आणि रोज मन जाग होतं आणि जागता जागता देवरूप होतं. आणि संसारात झोपलेले मन आहे ना, मी माझं. आणि एक सांगते बेटा, मी करून आणि माझं करून भगवंत मिळत नाही. आणि कळत बी नाही, मिळत बी नाही, काहीच आयुष्य हातात येत सार्थक होत नाही आयुष्याचं. व्यवहार तर करावाच लागतो, प्रारब्ध भोगावंच लागतं. पण अज्ञान टाकावं लागतं हे कुठं माहिती. व्यवहार करावा लागतो, प्रारब्ध भोगावं लागतं आणि अज्ञान संपवावं लागतं. हे 2 टप्पे करतो आपण. नाही माय करावंच लागतं. पण किती करतो तू? 1 प्रॉपर्टी, 2 प्रॉपर्ट्या, 10 प्रॉपर्ट्या, थांबतं का ते माणूस? मग तोंडात बोधे का हातात बोधे? तोंडात. क्रियेत कुठे? सांगा ना. हे महात्मे जे होते, गुरुजीनं काय काय केलं सांगा. तुकोबरायाने काय कमवलं? मग तू कमवलं आता की गपचिप. तुम्ही असो का मी असो, आता गपचिप बस. बाहेर निघ. बाईनं संसारातून निघावं, पुरुषानं व्यवहारातून निघावं आणि आपल्या आत्मकल्याण लागावं. स्वतःची ओळख करावी आणि तपस्या करावी आणि संत संगतीत जगावं. तर काहीतरी फायदा आहे. स्वतःच्या बुद्धीने काय माती होते का? काही मत होत नसते माती. ऐका, तुमच्या डोंगरासारख्या पापाला आग लागते. अरे बापरे किती छान आहे. आमचं नशीब उघड. पापा डोंगर राशी पडल्या तर जमिनीपासून तुमच्या आकाशापर्यंत राशी पडल्या पापाच्या. तर श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या ज्ञानातून, गीतेच्या बोधातून तुमच्या पापाला आग लागते आणि तेवढे डोंगर धुवून जातात. तुम्हाला ज्ञान तुमच्या पदरात येतं, श्रवण प्रद्रूप होतं, वेद तुम्हाला कळू लागतो, संत तुम्हाला मिळू लागतो आणि अज्ञान तुमचं भस्म होतं, आवरण तुमचं निघून जातं, परमात्म्याचं दर्शन बुद्धीला होतं, अंतर्मुख बुद्धी होती. श्रवणाचे हे फल आहे. बुद्धी ब्रह्मरसात येते, बुद्धी ब्रह्मच होती. भेद निवड. ऐका, नीट ऐका. संताच्या संगतीमध्ये वेदाच्या ज्ञानानं आणि अविद्येच्या नाशानं जेव्हा अविद्या हलक्या कमी होती, तर बुद्धी सावध होती आणि देहातून बाहेर येते, स्वरूपाला जाणती, भगवंतवंती आणि आपल्या कक्षात जाते, देहामध्ये नसते. म्हणून तुम्ही संताला देवीच म्हणतात, पण देव त्याला संत म्हणतो आणि तो संत आणि देव एक असतात. देवते संत, देवते संत, निमित्ताच्या प्रतिमा. 2 दिसतात संत आणि देव, पण 2 नसतात. त्यांच्यामध्ये हृदयामध्ये संताच्या देव प्रगट असतो, तो परब्रह्म असतो आणि संत आणि देव 2 नसतोच. तो चलता बोलता परब्रह्म, त्या देवाला बोलता येत नाही म्हणून हा देव पृथ्वीवर परब्रह्म रूपाने बोलतो. हे कुठं माती कळतं. आणि शुद्ध झाल्यानंतर त्याची अनुभूती येते, अनुभूतीनंतर बुद्धी ब्रह्म होती आणि ब्रह्माना स्वरूपानंतर सगळ्या जगामध्ये ब्रह्म दिसतं. पण टप्प्यानं ते होतं. आणि तुम्ही पण तुम्हाला आताच म्हणले की पोती ऐकली 4 दिवस आणि 8 दिवस खाडे, त्या बायला काय नीट कशाचं काय कळण वळण. 12 महिने खाडे आणि वडे कसं जमल का? श्रवणा पुढे सगळं जगात तत्रनवत. मग आम्ही कसं बोलत नाही कशाला? वेदांताच्या श्रवणापुढी, गीतेच्या ज्ञानापुढी, ओळीच्या फलापुढी बाकी शून्य. तुम्ही माना नाहीतर न माना. तुमच्या मान्यावर वेद आहे का? तुमच्या मान्यावर ज्ञान आहे का? श्रवणासारखं काय आहे जगात? काहीच नाही. ते श्रवण वेदाचं, ते कळणं आत्म्याचं, ते जाणणं तत्वाचं, ते होणं परब्रह्माचं, ते अस्तित्व त्या ईश्वराचं, ती भेट त्या भगवंताची, ते सुख त्या तत्वाचं, तो मोक्ष वेदाचा, ते अनुभव त्या परमात्म्याचा, तो अभेद ईश्वराचा, साक्षात्कार सुखाचा. भेद आहे का तिथं? कळतं का काही? थोडं जागृत होऊन ऐका ना, श्रवण म्हणजे कळेल तुम्हाला.
की श्रवणामध्ये स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा काय राहिलं करायचं? 5 पोरांना 5 घरं दिले, 5 सुना आल्या, 5 पोरांना धंदे लावून दिले, बाप सगळ्यात सुख बघत आहे. त्या बापाला पुन्हा काय करायचं राहत नाही, बिल्डिंग बांधायचं, काय करायचं. तसं त्या लोकांना पुन्हा काही करायचं उरत नाही, फक्त त्या सुखाला भोगायचं राहतं. तो ज्ञानी महात्मा आहे. कळणं न वळणं सगळं झालं त्याचं. कर्म, उपासना, अध्ययन, सत्संग, बोध सगळं झालं. आता तो फक्त सुखाशी राहतो. तसा तो सासरा सगळ्याच्या घरात जातो, खातो, सगळीकडे त्याला या 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 तुमचंच आहे. तुझ्या बापाचं आणलं का तो? ते सूनमध्ये तुमचंच आहे. गेल्यावर म्हणते आमचंच आहे. चला विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी पदरा. हॅलो, आज दुपारचा पाठ घेऊन मी